प्रेक्षक हो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्न टाइम्स. विघ्न टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्यातील वडज हे प्रख्यात गाव, मोठं गाव, प्रसिद्ध गाव. त्या ठिकाणी कुलस्वामी खंडेरायाचं मोठं मंदिर आहे. 1963 साली स्थापन झालेली ट्रस्ट आहे. ट्रस्टचा कारभार सुद्धा खूप चांगला आहे. परंतु सध्या काही प्रमाणामध्ये तुम्ही पाहायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारचे गावामध्ये फ्लेक्स लावले जात आहेत. सभासद करून घेतलं जावं, सभासद करून घेतलं जावं अशा ज्यांनी फ्लेक्स लावलेत त्यांना समाजकंटक संबोधणं हे कितपत योग्य? एवढ्या मोठ्या गावाला वास्तविक हे शोभत नाही. चर्चेने प्रश्न सुटू शकतात, परंतु ते दुर्दैवाने सुटलेले नाहीत. जर एखादी घटना सभासदांच्या हिताची नसेल तर आपण त्याच्यात फेरबदल करू शकतो. ते फेरबदल धर्मदाय आयुक्तांकडून निश्चित आपण बदलून घेऊ शकतो. आपल्यासोबत त्या संस्थेचं जो लेखाजोखा आहे, जो ऑडिट आहे, ते तपासण्याचं काम NB चव्हाण यांनी केलेलं आहे. अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, पारदर्शक आहे. खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणण्याचं त्यांचं धाडस आहे. त्यांचं वय पाहता आणि अनुभव पाहता त्यांनी केलेलं काम पारदर्शकच असणार हे सांगण्यासाठी भविष्य करायची गरज नाही. पण कदाचित विद्यमान मंडळींना म्हणजे हल्लीच्या तरुण पोरांना खरं सांगितलेलं आवडत नाही. कदाचित त्याच्यामुळेही त्यांनी काहीतरी त्याच्यावर बाबा तुम्ही नको आम्ही दुसरे ऑडिटर नेमू असं काहीतरी घडलं असेल. परंतु त्यांचं गाव आहे, वडज गाव आहे. या गावाबद्दल त्यांना आस्था आहे. त्यांनी कुलस्वामी खंडेरायाबद्दल काही पुस्तकं पण लिहिलेली आहेत. आपण हा सगळा विषय उलगडून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि ट्रस्टच्या कारभाराबद्दल त्यांना काय वाटतंय, विद्यमान मंडळींचं चुकतंय कुठे, घटनाबद्दल अडचण नेमकी काय आहे, लोकशाही का नको, हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न आहे. चव्हाण साहेब नमस्कार. आपण NB चव्हाण या नावाने प्रसिद्ध आहात. NBचा लॉंग फॉर्म काय? नामदेव बाबूराव चव्हाण. मग तुम्हाला NB म्हणलेलं आवडेल की नामदेव दादा म्हणलेलं आवडेल? प्रसिद्ध नाव झालेलं आहे. तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे? ऑडिटच्या 1970 पासून 55 वर्ष झाले. संस्थेची स्थापना 63ची कुलस्वामी खंडेरायाची. मग तुम्ही कुठल्या वर्षापासून ऑडिट करत होते? आता तुम्ही ऑडिटर म्हणून माझी ओळख करून दिली, पण त्याची संस्थेची सुरुवातच माझ्याकडून झालेली आहे. रजिस्ट्रेशन तुम्ही केलंय? नाही, ज्यावेळेला त्याच्यानंतर गावाने जे लोक सांभाळीत होते संस्था, 63च्या नंतर 70 पर्यंत एक कालावधी असं, तर त्यावेळेला गावाचं त्यांच्यावर असंच एक कली कारभार करत होते असं म्हणून गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांनी, म्हणजे त्याच्यामध्ये बाळाजी बाबा हे होते, चव्हाण होते, चिंतामण गोपाळ होते आणि आणखी 1-2 त्यांच्याबरोबर होते. त्यांनी ती केस लावली होती त्यांच्यावर. आणि ती केस झाल्यानंतर त्यावर एक प्रशासक नेमला होता. एक वकील बाई होती पुण्याची, तिने नेमला होता. तिनं 1.5-2 वर्ष तिनं काम केलं. काम केल्यानंतर चॅरिटी कमिशनरकडून निकाल लागला असा का त्यांना ते गावच्या ताब्यात तुम्ही निवडणूक घेऊन द्या. आता ज्या वेळेला निवडणूक घ्यायची पाहिजे होती गावामध्ये, त्यावेळेला ते बाळाजी बुवा, चिंतामण गोपाळा, ते उत्तम शेठ चव्हाण असे 7-8 लोक गावचे प्रतिष्ठित काम करणारे होते. ते म्हणजे काही मुंबईचे होते, काही गावचे होते. तर त्यांना ते चॅरिटी कमिशनर आणि संस्था म्हणजे काय माहीतच नव्हतं. त्यावेळेला मीच त्यावेळेला शेअर झालो होतो. 1970ला मी शेअर झालो आणि मी इथे मुंबईला ढोबळे बिल्डिंगमध्ये कोळीवाड्यामध्ये राहत होतो. तर तिथे ते रात्रीच्या 10:30 वाजता आले आणि मला सांगायला लागले का बा हे तर आम्ही केले, आता मिळून दिले गावाला, हे सगळं मिळून दिले ना, असं त्यांनी सांगितलं. हे कोण पाहणार काम बाबा, आम्हाला तर काय त्यातलं माहीत नाही. त्यांना माहीत होतं का मी शेअर झालं म्हणजे मी त्या याच्यातला आहे, तज्ञ याच्यातला आहे, मॅनेजमेंट याच्यातलं आहे, सगळं माहिती. तर मी काय तसं प्रसिद्धी करत नव्हतं, काय नव्हतं, माझं काम माझ्या ह्याच्याप्रमाणे चाललं होतं. तरीही त्यावेळेला त्यांनी ते सांगितल्यानंतर मी सांगितलं बा मला तुम्ही काय जबाबदारी काय सांगा काय कर ना, म्हणजे तू सगळं सांभाळ, आम्हाला काय त्याच्यातलं माहीत नाही, तूच अध्यक्ष हो, तू ते ट्रस्टी निवड, हे कर आणि तू हे कर. मी म्हटलं असं नाही, म्हटलं मी ते काम करतो, सुरुवातीला तुमचं सगळं काम आहे ना त्याचं सेटअप करून मी देतो,
आणि मी कामही करतो म्हणलं, लिगल तुमचं अकाउंटचं हे ते सगळं जे मॅनेजमेंटचं काम आहे हे सगळं करतो, पण तुम्ही तिथे विश्वस्त राहा, तुमच्या नावाप्रमाणे सगळं चालेल. आणि मग त्याच रात्रीला तिथे मी त्यांची कमिटी नेमली. कुठल्या वर्षी? 1971ला. आणि त्या कमिटीला सांगितलं का तुम्ही असं असं काम करायचं आणि कसं करायचं ते सुद्धा सांगितलं त्यांना. त्या टायमाला ते म्हणतात नाही तुम्ही त्या कमिटीमध्ये या. म्हणलं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मी फक्त सह्या घेईल, तिथे तुम्ही सह्या करा, विश्वास आहे आणि मी ते सगळं काम करतो. मी कमिटीवर येऊ शकत नाही कारण CA असल्यामुळं मला हे असं ही कामं करता येत नाहीत आम्हाला, प्रॅक्टिस करायची असेल तर. हा त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर मी ती सुरुवात केली. तेव्हा कोण अध्यक्ष? तेव्हा पहिला तो रामकृष्ण भगवान म्हणून एक होते, त्यांना अध्यक्ष केलं होतं काही दिवस. आणि बाळाजी भाऊ जे होते ना, त्यांना सांगितलं तुम्ही हे सांभाळा जरा तिथे हे करून, आणि ते कारभार पाहायचे. आता कारभार होताच नव्हता तिथे, काही नव्हतंच. काय वर्षाला 10-12 हजार रुपये पेटीमध्ये यायचे, तेवढंच. ना पावती पुस्तक, ना व्हाउचर, ना इलेक्ट्रिसिटी, ना टेलिफोन, काहीच नव्हतं तिथे. पाण्याची सोय नव्हती. अशा पद्धतीमध्ये तिथं सगळं गवत उगवलं होतं कळसावर. अशा परिस्थितीमध्ये ते ताब्यात घेतलं, म्हणजे त्यांनी घेतलं असं मी म्हणतो. पण सगळं ते मला सगळं कागदोपत्री सगळं मला करावं लागलं. आणि हे झाल्यानंतर मग मी तिथून सुरुवात केली. मी ऑडिटर हे नाव कसं, तसं ऑडिट मी पहिल्या 4-5 वर्ष केलं, कारण का ते एवढंसं छोटंसं होतं, कोणाला द्यायचं आणि कोण घेणार ते मला माहीत होतं. कारण का लोक आपल्या समाजामध्ये ऑडिटर नव्हते आपल्याला. त्यावेळेला मी काय केलं, 4-5 वर्ष ऑडिट केलं, नंतर मी दुसरीकडून ऑडिट करून घेत राहिलो. मी स्वतः ऑडिट नाही केली आणि शेवटपर्यंत, म्हणजे त्याच्यानंतर स्वतः मी शेवटच्या 4-5 वर्षामध्ये माझी मुलगी होती, CA होती, ते कॅन्सरने 20 साली वारली ती. त्यावेळेला तिच्याकडं ऑडिट होतं ते, एवढंच. नाही तर मी ऑडिटर म्हणूनही काम केलं. मी मॅनेजमेंट त्यांचं सगळं मार्गदर्शक म्हणून. आता तिथं बोर्ड लावला होता त्यांनी, आताच्या ह्या लोकांना ते काय खटकलं काय, त्याचं नाव नसेल तिथे एखादं, तर ते लावलं होतं. एक मिनिट थांबवतो, सॉरी. म्हणजे काय खटकण्याचं काय कारण असू शकतं? काय आता काय खटकण्याचं काय होतं माहिती का, हे आता म्हणजे मी प्रोफेशनमध्ये असल्यामुळं मी ह्या राजकारणाच्या याच्यामध्ये कधी पडत नाही. पण गावामध्ये असे एक ईर्ष्यावाले किंवा असे लोक आहेत, मी म्हणत नाही का प्रत्येक गावामध्ये असतात, मी त्यांचं नाव कोणाला ठेवत नाही, परंतु गंमत तशी झालेली. नाही, प्रश्न असा आहे की तुमचं कामकाज त्यांना आवडलं नाही का, तुम्ही जे मारलेले शेरे त्यांना खटकले, पारदर्शकपणे मारलेले शेरे, दाखवलेल्या चुका त्यांना आवडल्या नाही का, त्याचं नेमकं कारण काय? नाही, आता ते मी जे ऑडिट करून घेतलं, म्हणजे मी नव्हतं केलं, माझ्या मुलीच्या नावाने केलं होतं ते शेवटचे 4-5 वर्ष. तुम्ही त्याच्यानं पाहिलं असेल ना, आपल्या मुलीनं केलं ते करणं. पाहत मी जवळ सही त्याची घेतो. आता ते आलंय ना, हे सुद्धा मुलीच्या नावाने, मी फक्त ते पाहतो आणि ती सही करते. आता एवढं होतं, ते सगळं मलाच करावं लागायचं. कारभार चांगला चालू होता? नाही, हो, त्या 20 पर्यंत आमचं चांगलं चालू होतं. म्हणजे मी त्यांना सगळा सल्ला द्यायचो, ते ऐकत होते, त्यामुळे नाही म्हणता येत नाही. आणि ही जी कमिटी नेमली होती ना 19ला, ती मीच नेमली होती, दुसरं कोणी तिच्यात नव्हतं. गावाची निवडणूक काय झाली नव्हती, त्यांना सभासद होते का नव्हते ते नव्हते. परंतु ज्या वेळेला ते असं पूर्वीचं एक प्रकरण झालं होतं तिथं गावामध्ये, त्या प्रकरणातून ते यांना नेमल्यानंतर मी म्हणलं तुम्ही व्हा सगळे. त्याच्या आधी आम्ही होतो, म्हणजे मी ह्याच्यावर होतो ट्रस्टीवर त्याच्या आधी. पण ज्या वेळेला त्यांनी केस फाईल केली होती त्या दोघांनी, आणि ज्या वेळेला असं ठरलं का ते जुन्या लोकांना नाही हे करायचं, नवीन पाहिजे, ठरलं खरं, पण नवीन कोण पाहिजे कोणाकडे पत्ता नव्हता. तसं मी ठरवलं. विजय बबन चव्हाण आहेत ना, त्यांना मी सांगितलं तू जबाबदारी घे, तू जरा आहे थोडंसं शिकलेला आहे, ऍक्टिव्ह आहे, आणि गावातली तुला माहिती आहे सगळी, आणि त्याच्याकडं तसं हे नव्हतं, म्हणजे आमच्यासारखं बांधिलकी नव्हती कुठेतरी. त्यामुळे तू आणि जवळ राहत होता तिथे, म्हणून त्याच्या त्याचे वडील चांगले खंडेरायाचे भक्त होते, वरती खंडेरायाचं दर्शनाला जायचं. तुमच्या मुलीनं जे दप्तर तपासलं त्याच्यामध्ये काही शक किंवा बाबा हिशोब बरोबर नाही, बेरजा जुळत नाही, काही खर्च अनाठाई केलाय,
असं काही लक्षात नाही आलं? आलेलं त्याच्यामध्ये मी नोंद करून दिलेली आहे. म्हणजे मी तसं करतो म्हणजे मी असं कुठं क्लीन रिपोर्ट माझे कुठं नसतात. आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये मी माझं मत प्रदर्शन केलेलं असतंच. आता ते सही कोणी केलेली असली, मुलीने केली असली तरी मीच लिहिलेलं असतं, तो प्रश्न नाही. परंतु हे करताना म्हणजे दोन्ही बाजू होत्या माझ्याकडे. मॅनेजमेंट मलाच पाहायचं, हिशोबही मीच करायचो, लिहायचो, म्हणजे हे करायचं शेवटी. आणि ऑडिट सुद्धा माझ्या मुलीनं करायचं, म्हणजे तो काम मीच करायचो, फक्त सह्या तो वेगळ्या होता त्या. त्यामुळं मला दोन प्रकारे घ्यायचं, सांभाळून घ्यावं लागायचं. चुका झाल्या तर दुरुस्त करून घ्याव्या लागायच्या, चुका झालेल्या असतील तर दुरुस्त न करता येणाऱ्या असतील तर त्याच्या शेवटी सेवा द्यावा लागायचा. हा, तर त्याला काय पर्याय नव्हता. तुमची त्यांना शेरे पण खटकले असतील? हो, खटकले म्हणजे ते तसं त्याने कधी म्हटलं नाही, कारण ते खटकलं असलं तर मी सॉल्व्ह करायच्या वेळेला जेव्हा प्रॉब्लेम आहे तेव्हा मला सॉल्व्ह करावं लागायचं. आता धर्मदाय आयुक्तांकडे म्हणजे या ट्रस्टमधून सरकारी कामामध्ये पैसे वापरता येत नाही. समजा एखाद्या रस्त्याला त्यांनी पैसे टाकले किंवा एखाद्या पुलावरचा पुढचा रस्ता केला तर तो ट्रस्टमधून करताच येत नाही. आणि जर असा केला असेल तर तुम्ही तो निदर्शनामध्ये का आणला नाही? नाही, असं कुठं माझ्या दर्शनात आलं नाही. आम्ही ते दाखवलेलं, जे ज्या प्रॉपर याला हे केलं ना ते केलेलं आहे, त्याच्यामध्ये शेरे मारलेले आहेत. आता त्यांनी जो केलेला खर्च अशा पद्धतीनं म्हणजे चुकीच्याच पद्धतीनं, तर हे कितपत योग्य? नाही, मला समजलं नाही तो नाही. माझा मुद्दा असा आहे, धर्मदाय आयुक्ताला इतर कामांच्या ठिकाणी पैसे वापरता येत नाही, तर इतर ठिकाणी पैसे वापरले असतील, एखादी इमारत बांधणे किंवा सरकारच्या एखादा निधी आलाय त्याच्यामध्ये काही आपले पैसे टाकणे, जर हे नियमबाह्य काय होत असेल तर हे कितपत योग्य? निदर्शन आणलेले. उदाहरणार्थ काय? उदाहरणार्थ ती शाळा जी आहे ना, शाळा जी झेडपीने शाळा बांधून दिली, ते भक्त निवास म्हणून बांधून दिली. आता ते आपण शाळा भरवतो, तर त्याच्यामध्ये जो टेंडर काढलं होतं ते सरकारने काढलं होतं. टेंडर सगळं त्यांचा खर्च त्यांनी करायचा असतो. त्यांनी ते चावी काय म्हणतात, कुलूप चावी द्यायची असते त्याच्या हातामध्ये. तर यांनी त्या टायमाला काम चालू असताना एक 10-12 लाख रुपये खर्च केले, ते मी त्याच्या दाखवलेले. आणि ते करताना मी त्यांना प्रत्येक वेळा सांगितलं का मला याची बिलं दाखवा त्याची, आणि तुम्ही केव्हा समजा कमी त्यांनी काम केलं असेल आणि नंतर आपण काम केलं असेल, त्यांनी कमी काम केलं आणि नंतर आपल्याला काम करावं लागतं, म्हटलं त्याचं बिल काय झालंय ते मला पाहू दे. आणि त्याच्यानंतर त्यांनी केलं असं त्याने मला दाखवलंच नाही. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बरंच त्याच्यावर मीटिंग झाल्या. मी त्यांना काय दाखवलेलं म्हणजे बाबा ते फक्त खर्च दाखवलाय का काय, नेमकं त्यांना प्रॉब्लेम काय होता? खर्च केला, संस्थेने खर्च केला तो, आणि तो खर्च करताना त्याला तर संपूर्ण पैसे मिळाले टेंडर प्रमाणे, जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याला. म्हणून त्याची बिलं मागितली मी, ती बिलं मला 1-2च मिळाली, सगळी वेळ मिळाली नाही. आणि ज्यावेळेला मी पाहिलं ते तर त्याच्यामध्ये तफावत होऊन संपूर्ण पैसे मिळाले त्या बिल्डिंग बांधल्याचे. आणि मग आपण ते 10-12 लाख रुपये खर्च केले, ते कशासाठी केले हा प्रश्न आला. त्याच्यावर उत्तर नाही मिळालं. काय झालं असेल तुम्हाला काय वाटतं? त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं, तो कॉन्ट्रॅक्टर आला, त्याला सांगितलं मला ते बिलं तू कसं काय खर्च केला, तुम्ही जर कमी केला, जो वाढीव खर्च केला असं समजा एक बिल्डिंग बांधली त्यांनी आणि आपण एक वाढीव खर्च केला, त्याच्यानंतर काय कमी जास्त राहिलं असेल त्यासाठी, तर त्याचं मला पहिलं तर बिल पाहिजे, शेवटचं हे फायनल बिल झालं. आणि नंतर यांनी थोडक्यात अगोदरची बिल्डिंग झाली 2 लाखाला, नंतर 50,000चं आपण वेगळं काही काम केलं, तर दोन्ही बिलं पाहिजेत ना. मला ते सेपरेट पाहिजे होतं, ते त्यांच्याकडून मिळालं नाही. तुम्हाला काय डाऊटफुल वाटतं? हो, डाऊटफुल आहेच ना ते. काय झालं असेल? संपूर्ण पैसे मिळाले असतील, काय झालं असेल तुम्हाला काय वाटतं? पद्धत अशी आहे, मला माहिती नाही, मी एवढ्या वर्षामध्ये जेव्हा करतो तर माहिती आहे. एखादी टेंडर काढून एखादी आपण काम करायचं ठरवलं तर त्याची रनिंग बिलं करतात. ते रनिंग बिलं मी पाहिले सगळी, त्याच्यामध्ये रनिंग बिलामध्ये त्यांनी कामं करता केलेली आहे सगळी. आणि यांनी त्याचं फायनल बिल यायच्या आधी यांनी खर्च करायची गरज नव्हती. म्हणजे फायनल बिल आलं, त्यांनी फायनल काम केलं, हँडओव्हर केलं, आणि नंतर यांनी काम केलं असतं तर मला समजलं असतं. मग ते तर डाऊटफुल वाटलं ना, तुम्ही का खर्च करायची गरज आहे?
नाही म्हणजे त्यांनी काम अर्धवट ठेवलं होतं. म्हणलं काम अर्धवट ठेवलं तर त्यांना तुम्ही कंप्लेंट करायला पाहिजे होती. पोलीस कंप्लेंट करायची, त्याच्यावर कारवाई करायची. तुम्ही खर्च करायचं काय कारण आहे? आणि कोणाला विचारून? धर्मदाय आयुक्तांची परवानगी न घेता. धर्मदाय आयुक्ताचा संबंध नाही आहे त्याच्यामध्ये. कसा येत नाही? नाही, तो ऑडिटरचा संबंध होतो. फक्त ऑडिटनं ते पॉइंट आउट करायचं. मान्य. तो प्रश्न असा आहे दादा, आपल्यावर सुपरविजन धर्मदाय आयुक्तांचे आहे, तुम्हाला विचारणारे सभासद आहेत. तुम्ही काही न करता याला मनमानी नाही म्हणत, काय म्हणतात? नाही, मनमानी ते झाले ते सांगतो ना तुम्हाला. कारण त्याच्यामध्ये चॅरिटी कमिटमेंट नाही, एवढं कुठं काय पाहत नाही. तर ते मला माहिती आहे. पाहत नाही, आम्ही काय पाहत नाही हा भाग वेगळा. परंतु एखाद्या ठेकेदाराचं काम अपूर्ण राहिले, त्यासाठी आपल्याला निधी खर्च करायचा आहे, तो करता येतो का नाही, किंवा ऑडिटरचं तरी ओपिनियन घ्यायला पाहिजे. ऑडिटरचं ओपिनियन घ्यायला पाहिजे, ते घेतलं नाही. त्यासाठी आमच्या किती जरी मिटिंग झाल्या, पण ते मला त्याचं उत्तर मिळालंच नाही. सगळा गोंधळ. मग आता सध्या जे काही चालू आहे, सभासद करून घ्यायला पाहिजे अशी जी मागणी आहे, तुम्ही म्हणता हे सगळं स्ट्रक्चर मीच उभं केलं, म्हणजे हिशोब कसा लिहायचा, सभासद कसं करायचं, सगळं केलं. मी ठरवतो. मग घटना अशी का अर्धवट तयार केली? नाही, अर्धवट नाही. ती 63 सालची घटना होते ना, ती घटनाच्या नंतर आम्ही 1990च्या कायद्या दरम्यानमध्ये तो आमचे चिंतामण गोपाळ होते ना, त्यांनी चॅरिटी कमिटीचं त्यांची काय ओळख झाली होती. तर ते याला सुद्धा हजर होते. म्हणजे ते आपली पुढची बिल्डिंग बांधली ना, तर त्या टायमाला ते उद्घाटनाला सुद्धा हजर होते. म्हणजे त्यांची एवढी चॅरिटी, त्यावेळेस त्यांनी काय केलं, चॅरिटी कमिशनरने त्यांनी स्वतः घटना बनवली स्वतः चॅरिटी कमिशनरने, आणि ती दिली. कसं आहे, बनवली ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, काय बदल करायचे हे आपण सांगायचं. ती बरी योग्य होती ती. तेवढे सभासद नाही, सभासदाचा प्रश्न नव्हता तो. तो सभासदाचा प्रश्न आहे ना, तुम्ही किती केलं तर चॅरिटी कमिशनर त्याला ऑब्जेक्शन घेत नाही. तुम्ही आता त्यांनी एक मुलाखतीमध्ये स्वतः सांगितलं का इथं सभासदाला फी लागत नाही, असं नव्हतं. त्याच्यावर आम्ही ठराव घेतलेला होता. तो म्हणजे ठराव घेतलेला, त्याला चॅरिटी कमिशनर परमिशन नाही लागत का तुम्ही सभासद फी घ्यायची का नाही घ्यायची, आपण ठरवायचं. आणि त्याप्रमाणे आम्ही पैसे घेत होतो सभासद करायचे. आता अडचण अशी आहे की त्यांचे 25 का 27 सभासद आहेत, त्यांचे 76 का 77 सभासद झाले. आता रेकॉर्डला 25 दिसत आहेत. आता ते म्हणतात, आता त्यांनी ते बऱ्याच लोकांची नावं काढून टाकले. ज्यांनी स्वतः पैसे भरलेले, तुम्ही सभासद करणं आवश्यक होतं. ते वाढवत नाही. आता ते धर्मदाय आयुक्ताच्या कार्यालयाच्या आड लागतायत का त्यांची मंजुरी घ्यावी लागेल. मंजुरी घ्यावी लागतेच, मान्य, हरकत नाही. प्रश्न असा, ही भूमिका कोणी वटवायची, सभासद कोणी वाढवायचे, ही जबाबदारी त्यांची आहे ना. नाही, सभासद वाढवण्यासाठी त्यांची हे लागतं. म्हणजे तू स्कीममध्ये आहे ना, जशी ती स्कीम आहे त्याच्या, परंतु मी अशी कुठची आजपर्यंत घटना पाहिली नाही का त्याच्यात रेस्ट्रिक्शन आहे का एवढे सभासद पाहिजे. आता हे ते चिंतामण गोपाळ आमचे ते होते थोडेसे, आता त्या नावाला मी दुखवलं नाही. ते म्हणे नाही, आपल्या हातातून जायला नाही पाहिजे असं. आता त्याच्यात आपल्यात तर काय राहिलंच नाही. पण शेवटी मनुष्य ज्या वेळेला याच्यावर जातो ना, त्या पूर्वीच्या लोकांचा हेतू उद्देश वेगळा होता. आणि आता सुद्धा त्यांचं तसंच आहे. का नको सभासद, यांच्या हातातून जाणार ना ते. भीती वाटते. सभासद वाढले, निवडणूक झाले तर आपल्याला तिथं काय राहणार नाही. म्हणून ते मला काय वाटतं, सभासद वाढवले पाहिजेतच ना. आणि मी केलेली स्कीम, ती त्यांना स्कीम दिलेली आहे मी. 21 साली मी ती स्कीम 5,000 रुपये आजीव सभासदाचे ठरले होते आमचे. 100 रुपये त्याचं हे घ्यायचं. मी माझी पावती सुद्धा पहिले फाडलेली आहे मी त्या टायमाला 21ला. तुम्ही आता सभासद आहे का त्यांचे? पण कागदावर सभासद आहे. असं का विचारतो, तर मगाशी आम्ही अशोकराव चव्हाणांची छोटीशी मुलाखत घेतली. ते म्हणाले मी सभासद आहे. मी त्यात यांना कोण चव्हाण, त्यांचं काय नाव, विजय चव्हाणांना विचारलं, ते म्हणजे ते सभासद नाहीयेत. कसं काय नाही, जुनं रेकॉर्ड हरवलं म्हणले. नाही, रेकॉर्ड कुठचं हरवलंय तुम्हाला ते सांगतो. त्यांनी काहीतरी नारायण शेटनी आणि त्यांनी जे होते ना त्यांच्याबरोबर दुसरे होते ट्रस्टी, त्यांनी काय केलं, काहीतरी 9 महिन्याचा रेकॉर्ड म्हणजे फक्त रसीद आणि व्हाउचर नेली, बाकीचा रेकॉर्ड सगळं संस्थेमध्ये आहे. ते असं म्हणाले विजय चव्हाण की अशोक चव्हाण जे आहेत ते सचिव होते, परंतु ते आता सभासद सुद्धा नाही. मी त्यांना असं म्हणालो, साहेब एक मिनिट, की जो माणूस सचिव राहतो तो आता सभासद का नाही, तर ते सगळं दप्तर घाण झालं. सभासद दप्तराचा काय संबंध आहे, त्याचा अर्थ काय घ्यायचा, काय म्हणजे इथे खोटं बोलतात. म्हणून तुम्ही सभासद आहे की नाही मला शंका आहे.
मग आता जो चाललेला कारभार आहे त्यांचा सध्याचा त्याच्यात तुम्ही समाधानी आहे? ठीक. मी त्यांना त्यांनी सांगितलं तुम्हाला 21ला मी त्याची सगळी स्कीम बनवून त्यांना सायन्ससाठी पाठवली आता काय करायला पाहिजे? आणि त्यांनी ती वकिलाला दाखवली. त्यांनी सांगितलं नाही ही स्कीम आपल्याला नाही मंजूर करायची. आता त्यांच्या वकिलाचं त्यांनी ऐकलं आणि मी तिथं 50 वर्ष सांभाळेल. खरे म्हणजे आता मला तो अहंकार नाही त्याचा. मी देवाची सेवा केली आणि देवाची सेवा करताना मनामध्ये ही भूमिका माझ्या पहिल्यापासून होती. तर मी मोठा झालो ते खंडेरायाच्या कृपेमुळे, त्याची मला साथ मिळाली म्हणून झालो. म्हणून मी तिथं ते व्हॅल्युएशन कधी केलं नाही. मी किती काम केलं, मला काय मिळालं हा प्रश्न कधी केला नाही. तर ज्या वेळेला 21ला ती केली ना त्या टायमाला मी ती भूमिका अशी होती का आपल्याला आता याच्यामध्ये जायचं. मी त्याच्यामध्ये तर वडस गावाचं सुद्धा ठेवलं नव्हतं. ही संपूर्ण का समाजाला सगळ्या समाजाचा पैसा येतो तिथे आणि मग तुम्ही वडस गावचं का करता? तुम्हाला काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या जे आता गावच्या लोकांची अपेक्षा होते का गावात सुद्धा त्याचं व्हायला पाहिजे ते सुद्धा मी त्याच्यात टाकलेलं आहे. आणि हे सगळी व्यवस्थित करून चर्चा करून सगळ्यांशी चर्चा करून ती तयार केली होती आणि ती तिथे सह्यांना पाठवल्यानंतर त्यांनी ती मंजूर केली होती त्यांच्या बोर्डाच्या याच्यामध्ये. परंतु ते त्यांच्या वकिलाला दाखवले त्यांच्या वकिला सांगलं नाही आपल्याला नाही करायची. मग तुमचं हे जाईल तुमचा कंट्रोल जाईल याच्यामुळं मग त्यांनी नाही सांगितलं. आता मी तर ते सगळं करायचं म्हणजे मला असं खात्री होती का मी सभासद म्हणजे रिन्युअल सभासद म्हणून मी ते पैसे भरलेले 5,000 रुपये. मुद्दा असा आहे की लोकांमध्ये कन्फ्युजन आहे की बाबा सभासद व्हायचे आपल्याला ते नाही म्हणतायत मग धर्मदायित्वांची परवानगी घ्यावी. आता माझं नॉलेज असं सांगतं कुठलीही संस्था जर सभासद करायची असेल तर वार्षिक सभेत त्याला मासिक सभेत मंजुरी घेऊन वार्षिक सभेत मंजुरी घेते. वार्षिक सभेत नाही मला 1 मिनिट बोलू द्या. माझं नॉलेज सांगतं कुठल्याही एखाद्या फर्मला जर कोऑपरेटिव्ह संस्था करायची असेल किंवा धर्मदायित्व ट्रस्ट बनवायची असेल तर आपण त्याची सभासद करतो. त्याचे नॉर्म्स ठरवतो. 500 रुपये फी 5,000 रुपये जे काय असेल ते तो नागरिक असावा त्याचं वय किती असावं मेल का फिमेल हे ठरवतो. मासिक सभा वार्षिक सभा त्याला आपण मंजुरी देतो. नंतर ते धर्मदायित्वाकडे आपण पाठवतो त्याला मंजुरी मिळते. ही लोक हे सगळं करण्यासाठी टाळाटाळ करतायत. त्याच्यामुळे लोकांमध्ये समज गैरसमज थोडासा अप्रत्यक्षपणे तणाव निर्माण झालाय. 2 गट तयार झाले. याला जबाबदार कोण? 2 गट नाही तयार झाले परंतु काही लोक आहेत ना ते तिथं नाही 2 गट म्हणजे आम्हाला सभासद करा हा म्हणणारे एक गट आणि जे विश्वस्त आहेत ते टाळाटाळ करतायत हा दुसरा गट. विश्वस्त ठीक आहे ते धरून चालायचं कारण ते टाळाटाळ करतात. तर माझं म्हणणं आहे ना सल्ला काय आता तुमचं तेच सांगतो मी त्यांना सल्ला दिला मी दोघांना दिला म्हणजे त्यांचे वकील आहेत ना आपले ते उल्हास वकील त्यांना सुद्धा मी फोनवर सांगितलं म्हटलं तुम्ही सगळ्यात त्यांना सभासद करा. कोणाला करायचं असेल त्यांना तुम्ही डिक्लेअर करा आणि 1 तारखेपर्यंत ज्यांना सभासद व्हायचे त्यांना होऊ द्या आणि नंतर मग निवडणूक घ्या. प्रश्न सगळा मिटून जाईल ना. तुम्हाला कसली भीती आहे म्हणलं. हे काय आपलं तुमचं काय प्रॉपर्टी का तुमच्या नावाने नाही किंवा माझ्या नावाने नाही तिथं म्हणजे कोणी हक्क नाही सांगू शकत. ही सार्वजनिक लोकशाही आहे. आणि आपण चॅरिटी कमिशनरचा सुद्धा नियम आता तसाच आहे. त्याला चॅरिटी कमिशनरचा नाही इन्कम टॅक्सचा नियम असा आहे. इन्कम टॅक्सच्या ह्याच्यामध्ये असं पाहिजे का तिथं कोणाची पर्टिक्युलरली हे राहता कामा नये. एक शाही किंवा अधिकारशाही ते ठेवत नाहीत. आता इन्कम टॅक्स त्याला लगेच टॅक्स लावतात मग खाजगी ट्रस्ट म्हणून. तर मला एक सांगा एखादी ट्रस्ट लोकांकडनं पैसे घेऊन ड्युअल अकाउंटने व्यवहार करू शकते का? म्हणजे उदाहरणार्थ समजा एखादं आपल्याला स्ट्रक्चर उभं करायचंय आपण संस्थेच्या नावाने एक अकाउंट काढले त्या नावाने पैसे वेगळे आणि दुसरे अकाउंट काढले तिकडचे पैसे वेगळे दोन्ही पैसे एकाच ठिकाणी वापरू शकतो का? कसं सांगा तुम्ही? मला नाही समजलं. मुद्दा असा आहे समजा एखाद्या आपल्याला इमारत उभी करायची त्या इमारतीला खर्च येतो 5 कोटी रुपये पण त्याला जीएसटी जास्त भरावा लागतो. मग जीएसटीला पळवाट म्हणून काही रक्कम डायरेक्ट घ्यायची काही रक्कम आपलं जे अधिकृत अकाउंट आहे त्या अकाउंटला जमा करायचे. तर असे 2 अकाउंट कितपत योग्य आणि उद्या जर काही लिकेजेस झाले तर प्रॉब्लेम काय येऊ शकतो? नाही ते 2 अकाउंट ठेवताच येत नाही चॅरिटी कमिशनरमध्ये. असं नाही करता येत. एकच अकाउंट ठेवावं लागतं. मग असं झालं असेल तर कुठे उदाहरण कुठे झालं असेल तर
नाही ते आमच्या तिथं तर झालेलं मला नाही आता कुलस्वामी आपण थोडी बाजूला ठेवू. इतर ठिकाणी जर असं काय होत असेल तर भविष्य काळ काय? ते करतात बरं का, करतात कसं करतात मी तुम्हाला सांगतो त्याचा. तर तो खूप मोठी स्टोरी आहे त्याची. थोडक्यात गंमत असे, आता बरेचसे देणगीदार आहेत ना ते चेकने पैसे देऊ शकत नाही. आता इन्कम टॅक्सचा कायदा आला का चेकने पैसे घ्यायचे, 2000च्या पुढचे चेकने पैसे घ्यायचे. आणि शेतकरी काय हे असतात आणि मोठ्या मोठ्या रकमा मिळतात त्यांच्याकडून, लाखाने. आता 2-3 टस माझ्याकडे तसे आलेले आहेत. आणि त्यांना ते इमारत बांधायची, त्यात इमारत बांधणारा जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो सुद्धा कॅशने पैसे मागतो. त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम होतो. मी त्यांना सांगितलं तुम्ही पावती न फाडताना जर त्याच्याकडून घेतलं आणि यांच्याकडून रशीद न घेताय पण तुमची जबाबदारी येते. आम्ही आमच्या याच्यामध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये येणार म्हटलं ते की यांनी असंच कन्स्ट्रक्शन केलं त्याच्या पावत्यानं रशीद मिळाली नाही, त्याचे काय इन्व्हेस्टिगेशन होणार नाही. चॅरिटी गव्हर्नमेंट तसं काय काढत नाही. परंतु ते जर उघडकीस आलं, एखाद्या सभासदांनी तक्रार केली, काही डिस्प्यूट झालं तर तक्रार केली तर त्याला प्रूफ लागतं ना. तर प्रूफ असेल तर त्यांना अकाउंट करायला लागतं. तसं नाही करायचं. प्रूफ जर तुम्ही पावती दिलेली असेल तर यू हॅव टू अकाउंट. आता तुमच्या गावात जे सध्या चालू आहे की विद्यमान कार्यकारिणी म्हणते की सभासद करण्याची प्रक्रिया आपल्याकडे सुरू नाही, तुम्ही ज्या फ्लेक्स लावलाय समाजकंटकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, म्हणजे त्यांना समाजकंटक म्हणणं, यांनी अशी मागणी करणं काय ते लोकशाहीमध्ये बरोबर नाही. लोकशाहीमध्ये नाही, कुठच्या समाजामध्ये सुद्धा बरोबर नाही. आता विद्यमान अध्यक्ष असं म्हणतायत की आम्ही सभासद करून घ्यायला तयार आहे, परंतु यातली काही मंडळी जे आमच्या केसेस सुरू आहेत त्यांना ते पाठिंबा देत आहे, त्यामुळे त्या केसवर परिणाम होईल. हे काय पळवाट कामाची नाही. आणि केसेस कसले आहेत? 91D त्यांनी सांगितलं तुम्हाला. 91D केस म्हणजे काय? ती एक केस अशी असते का कोणीतरी सभासदाने किंवा बिगर सभासदाने स्वतः अर्ज करू शकतो. 91 या ह्याच्यामध्ये गोंधळ आहे त्याची चौकशी व्हावी आणि तिथला जो त्याला जबाबदार असेल त्याला ट्रस्टीवरून निष्कासित करावं हे असतं. आता ज्यांच्या विरुद्ध त्यांनी ज्या तक्रारी केल्या ते सुद्धा पहिले सभासद नव्हते, म्हणजे गावचे असे सर्वसाधारण लोक होते. नंतर ते एक अधिकारी झाला, आपल्या याचा मॅनेजर म्हणून झाला, एक विश्वस्त म्हणून झाला. ती केस 91D आहे. आता ती केस पुढे चालता मग ते काय सवाल जबाब झाल्यानंतर मग आता त्यांनी काय तक्रार केली म्हणजे तेच इकडे ट्रस्टी झाल्यानंतर त्यांनी सुरुवात केली तिकडे काय यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. पण तोपर्यंत त्यांच्याकडून ते सगळी त्यात ते विश्वस्तच बाजूला झाले होते आणि नवीन आले होते. आता मला एक सांगा, कुठलीही धर्मदाय संस्था जी रजिस्टर आहे एखाद्या फर्मसाठी किती रुपयाची देणगी रोखीने घेऊ शकते आणि किती रुपयाचा चेक घेऊ शकते? नाही, रोखीनाचा त्यात तशी बंदी आहे. 2 लाखापर्यंत तुम्हाला रोख देणगी घेऊ शकतो, परंतु त्याचं सगळं डिटेल घ्यावं लागतं. उदाहरणार्थ 2 लाखाची देणगी एखाद्या सभासदाकडून वर्षातून एकदा घेता येते, सभासदाकडून किंवा नॉन सभासदाकडून सुद्धा. परंतु त्यावेळेला त्यांचं पॅन नंबर हे ते सगळं घ्यावं लागतं. पॅन नंबर, आधार कार्ड नंबर हे घ्यावं लागतं. पॅन नंबर किती रुपयापेक्षा जास्त जर रक्कम आली तर हे सगळं घ्यावं लागतं. 2 लाखाच्या वरती आले तर त्याचं हे लागतं सगळं. मगाशी म्हणाले 2 लाखाच्या कमी आली, कॅशने आली तर हे लागतंच. आणि 2 लाखाच्या जास्त घेतली तर ती चेकनीच लागते. तुम्ही मगाशी असं म्हणाले की 2000 रुपयापर्यंतची रक्कम आपण रोखीने घेऊ शकतो, त्याच्या पुढची रक्कम घ्यायची असेल तो धनादेश घेतला पाहिजे. ते 2000चं कसं, 2000 आणि 2 लाख याच्यातला फरक असा आहे, हे संस्थेने ठरवायचं. 2000च्या पुढचं ते याच्यामध्ये असतं स्कीममध्ये, म्हणजे तुमच्या बायलॉमध्ये. आणि 2 लाखाचा इन्कम टॅक्सचा कायदा आहे. आता यांनी जर 2000च्या पुढे म्हटलं असेल तर ते 2000च घ्यावं लागणार, त्याच्या पुढे चेक घेणार. पण इन्कम टॅक्स अलाउड करतो 2 लाखापर्यंत. आम्ही इन्कम टॅक्सच्या कायद्याच्या संदर्भातून 2 लाखाची सिस्टीम आहे. एखाद्या ट्रस्टने, म्हणजे मी कॉमन उदाहरण करतो की एखाद्या ट्रस्टनी एखादं मंदिर बांधताना किंवा एखादं फॉर्म उभं करताना जर 2 प्रकारचे अकाउंट ओपन केले असतील, सांगतो तुम्हाला विस्ताराने की बाबा एक अकाउंट म्हणजे सभासदांची जी रक्कम आहे ती त्या अकाउंटला ठेवली आणि लोकांनी जी देणगी दिली ती आपल्या अधिकृत अकाउंटला ठेवली आणि दोन्ही अकाउंटचे पैसे त्या कामासाठी वापरलेत. उद्या एखाद्याने तक्रार केली
आणि ते प्रूव्ह झालं तर काय? नाही, दोन्ही अकाउंट जरी 2 अकाउंट काय किती अकाउंट ठेवता येतील, परंतु ते अकाउंट जर केले तुम्ही, त्याला रशीद दिली, त्याचं हे केलं तर ते चालू शकतं. परंतु हिशोब नाही रेकॉर्डवर, हिशोब ठेवावा लागतो. हिशोब ठेवला तर हिशोब वेगळा ठेवतात, ते कसं? हिशोब वेगळा ठेवता म्हणजे कसा ठेवतात तर प्रॉब्लेम आहे ना तो. आता माझा प्रश्न साहेब पुन्हा एकदा सांगतो. मला लक्षात मला होतं म्हणजे दोन्ही तुम्ही कॅशही घ्या आणि चेकनी घ्या. जीएसटी वाचवण्यासाठी आपण वेगळं अकाउंट काढतो, त्या ठेकेदाराला जीएसटी कशाला लागतो माहितीये का? तुम्ही जेवढी बिलं असतात ना त्याची जर तो जीएसटी मध्ये रजिस्टर असेल तर त्याचं जीएसटी त्याने लावावा लागतो त्याला, आणि तो आपल्याकडून वसूल करतो. याच्यासाठी फक्त जीएसटी. नाही तर बाकीचं तुमचा TDS आहे, हे बरेचसे त्याचे कायदे आहेत त्याच्यामध्ये. आता ते 20,000च्या पुढचं तुमचं पेमेंट असेल तर ते जर तुम्ही चेकनी नाही केलं तर ते सुद्धा तुम्हाला इन्कम टॅक्स लागतो. त्याचे असे कायदे भरपूर आहेत कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये. पण धर्मदाय आयुक्ताचा कारभार सुद्धा थोडासा काय अंशी भोंगळ असतो. काय म्हणजे बाबा डिसिप्लिन नावाचा प्रकारच नाही. तो प्रॉब्लेम आहे. मी असं आता माझ्याकडे जे ट्रस्ट आहेत ना, माझ्याकडे बरेच ट्रस्ट आहेत तसे. आता ते शिवाजी मराठा माझ्याकडे तो 50 वर्ष झाले. शिवाजी मराठा शिक्षण संस्था, तर उमरचं सुद्धा माझ्याकडे आला. तर मी या सगळ्यांना सांगतो असा तर तुम्ही व्यवहार करताना असे करा का तुम्ही कुठे सापडणार नाही. कारण चॅरिटी कंपनी काय पाहत नाही. मी त्यांना इन्कम द्यायच्या दृष्टीनं त्यांचं प्लॅनिंग करून सांगतो. तुम्ही असं करत असाल तर तसं करा. तुम्ही अकाउंट 2 मध्ये घेतला असाल ना तर तुम्ही मला दाखवलं नाही तर मला त्याच्याशी घेणं नाही. अकाउंट 2 मध्ये खर्च केला तर मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. रेकॉर्ड व्हायला नाही पाहिजे. तुम्ही जर पावती फाडली का तुम्ही अकाउंट रेकॉर्ड करायला पाहिजे. नाही फाडली तर मी कसं काय त्याच्यामध्ये डिटेक्ट करणार? सभासद म्हणून पावती फाडली, त्याच्या माणसाकडे पावती आहे तर ती रेकॉर्ड दाखवली, मग कसं? रेकॉर्डला दाखवले असेल ते कॅशबुक मध्ये, नाही दाखवले. कॅशबुकलाच नाही दाखवले, मग ते चुकीचं आहे. ते 2 अकाउंट वेगळे दाखवले ना. जे दुसरं अकाउंट आहे ना, म्हणजे खाजगी नाव माणसाच्या नावाने काढलेले, सभासद रक्कम तिकडे जमा होते आणि देणगीची रक्कम जे ट्रस्टच्या नावाने अधिकृत असेल तर काय माहित नाही, पण 20 पर्यंत तसं नाही झालेलं. मी हे वडच सांगत नाही, ऑल ओव्हर सांगतो मी हा विषय. आमच्याकडे तसं होत नाही. असं कुठं झालं तर चूक का? बरोबर, चूक आहे ते, चूक आहे. त्याला मार्ग काय? मार्ग कसला? चुकेला मार्ग कसला आला? चुकेला शिक्षा असते. अजून एक प्रश्न असा आहे, तोही पण बाहेरचाच आहे, म्हणजे माझ्या ज्ञानात फरक पडेल आणि तुमच्या ज्ञानाचा आम्हाला फायदा होईल. जर एखाद्या संस्थेचं ऑडिट झालंय, त्याला वार्षिक सभेने मंजुरी दिली आणि 4 सभासदांनी मागणी केली की याचं रिऑडिट करावं, तर रिऑडिट असं ट्रस्टला परस्पर करता येतं का? आणि त्याची फी कुणी भरायची, ती हिशोबात दाखवायची कुठे? नाही, ट्रस्टला ते करता येत नाही. त्यांनी तिकडे अर्ज करायला लागतो चॅरिटी कमिशनरला, काही याचं रिऑडिट व्हावं. चॅरिटी कमिशनर त्याचं हे पाहतं सगळं, कारण चॅरिटी कमिशनने मंजूर दिलेले असते ना, तिकडे सबमिट केलेलं असतं पण त्यांनी पाहिलेलं असतं. तर त्यांना दाखवावं लागतं का याची कुठं चुका झाल्या त्या आम्हाला माहिती आहेत आणि याचं त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन झालं नाही हे त्याला दाखवावं लागतं. मग तो चॅरिटी कमिशनर ऑर्डर देतो का याचं रिऑडिट व्हावं, आणि ते झालं तर ज्यांनी तक्रार केली त्यांनी ती फी भरायची असते. आता मला एक सांगा, कुलस्वामीचं सध्या जे चालू आहे तुम्ही ज्येष्ठ आहात, ती संस्था उभा करण्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. आता अप्रत्यक्षपणे 2 गट दिसतातच, एक सभासद करा म्हणणारे आणि एक करू चल पुढच्या ओढ्यात, तर दोघांनाही सल्ला काय? मला तसं वाटत नाही 2 गट आहेत. मला असं वाटतं का हे ट्रस्टीमधले जे अडचणी सांगतात किंवा हे सांगतात हे त्यांना पूर्ण नॉलेज नसताना ते त्यांचं प्रोटेक्शन का करतात हेच मला कळलं नाही. त्यांना सल्ला काय? त्यांना सल्ला मला तो सांगितलेला ना तुम्हाला मगाशी का त्यांनी यांना सभासद करून घ्यावं. तुम्हाला करायचं तुम्ही करा ना. समजा दुसरी पार्टी तुम्हाला वाटतं का ती दुसरी पार्टी आहे ती सभासद त्यांचे सभासद करणार आहेत आणि मग आपली निवडणूक तुम्ही करा ना तुमचे सभासद, आणि निवडणूक झाल्यानंतर तुमच्या गटाची जास्त करा. आणि निवडणूक झाल्यानंतर तुमचं जे आहे लोकांना जो वाटेल ते होईल. एवढा मोह कशाला पाहिजे तो सांगतो मी, मोह कशाला पाहिजे. आणि त्याच्यामधील एक वाक्य त्यांचं मी म्हटलं का अमुक माणसाने तसं केल्यामुळं त्याला हे करणार नाही. बरं त्याला तुम्ही हे करा, पण त्याच्याबरोबर बोलणाऱ्या लोकांना किंवा त्याच्याबरोबर संबंध ठेवणाऱ्या लोकांना ते त्याचा काय संबंध असतो? तुमच्या घरी एखाद्याने उपोषण केलं म्हणून त्याला सभासद करायचं नाही हे म्हणण्यात तर काय अर्थ नसतो. काय अर्थच नाही त्याला काय. आता मला एक शेवटचा प्रश्न, आता सध्या जे तुमच्या गावात चालू आहे म्हणजे मराठी भाषेत प्रचलित शब्द आहे म्हणजे रामायण सुरू आहे,
हे कधी थांबणार आहे की नाही? थांबायला पाहिजे. त्यांना सुदबुद्धी देवो खंडेरायाची म्हणून मी प्रार्थना करतो 2-3 दिवस. आपल्यासोबत होते NB चव्हाण. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहे. कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट स्थापन करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना अजिबात मोठेपणा नाही. एवढं मोठं काम असतानाही अजिबात त्यांच्यामध्ये मीपणा नाही, गर्वाचा लवलेश नाही. विद्यमान मंडळींनो, त्यांनी जे काही उद्देशाचे डोस दिलेत ते जरा समजून घ्या. आपण कोणालाही सभासद करून घेऊ शकतो. कोणाला करायचं, त्याची फी किती ठेवायची हे तुम्ही वार्षिक सभेमध्ये ठरवू शकता. त्या ट्रस्टमध्ये लोकशाही राबवा. समजा आता साहेब पण मगाशी म्हणाले, तुम्हालाच त्या सत्तेवर पुन्हा यायचं असेल तर तुम्ही तुमच्या गटाचे जास्त सभासद करू शकता. परंतु चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला भीती कशाची? भविष्य काळामध्ये साहेबांनी जो सल्ला दिलाय त्याची तुम्ही अंमलबजावणी करा. आणि सध्या जी गावची आबरू आहे अप्रत्यक्षपणे आमच्या माध्यमातून का होईना जी चव्हाट्यावर मांडली जाते त्याला कुठंतरी पायबंद बसेल. तुम्ही एकत्र येऊन प्रश्न सोडवाल. प्रश्न तेव्हा सुटू शकतो की होय आम्ही सगळ्यांना सभासद करायची आमची तयारी आहे. धर्मदाय आयुक्तांचं ओपिनियन घेता येईल, त्या पद्धतीने ते सांगतील तसंही करता येईल. परंतु तसं करताच येत नाही, असं करणार नाही, असा मीपणा करणं योग्य नाही. फार काळ आपण आपलं म्हणणं लादू शकत नाही. एखादे रबरी फुगा फार ताणला की तो फुटतो, असं काही घडू नये अशी अपेक्षा. NB साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी बोललात, मनमोकळी चर्चा केली, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.